गुड इव्हनिंग एव्हरीवन. नमस्ते. मी डॉक्टर सुषमा जाधव, कन्सल्टिंग फिजिशियन, हेल्थ क्लिनिक बानेर, पुणे इथून. आज आपला बिहाइंड द व्हाईट कोट याचा हा तिसरा सेशन किंवा तिसरा भाग आहे. हा बिहाइंड द व्हाईट कोट हा सेशन सुरू करण्यामागचा जो उद्देश किंवा जो थॉट होता, हे मागे आपण बोललोच आहोत, पण तरीही परत एकदा बोलण्यासाठी म्हणून की बिईंग डॉक्टर, आपण डॉक्टर झाल्यापासून आपलं करिअर, प्रॅक्टिस याच्यामध्ये इतकं बिझी होऊन जातो की बऱ्याच वेळेला एकमेकांशी, आपल्या कलिगशी मेडिकल रिलेटेड किंवा पेशंट रिलेटेड, ट्रीटमेंट रिलेटेड प्रोटोकॉल्स याच्या व्यतिरिक्त बोलणंच राहून जातं. किंवा छोटे छोटे स्ट्रेसेस, मग ते मेंटल असू देत, फिजिकल असू देत, फॅमिली रिलेटेड असू देत, वर्क लाईफ किंवा पर्सनल लाईफ याचं बॅलन्स कसं मॅनेज करायचं, हे छोटे छोटे प्रॉब्लेम्स बऱ्याच वेळेला आपण एकटं आपल्या हिमतीवर लढायचा प्रयत्न करत असतो. कारण याच्यासाठी आपल्याला एक तर आपलं फील्ड बऱ्याचसं वेगळं पडतं, त्याच्यामुळे आपल्याला नॉन मेडिकल रिलेटेड लोकांना बोलताना हेजिटेशन होतं. कलिगला त्याच्याबद्दल अकॅडमिक व्यतिरिक्त प्रश्न विचारताना किंवा बोलताना आपल्याला हेजिटेशन वाटतं. आणि मग कुठेतरी हा स्ट्रेस आपल्या फिजिक्सवरती किंवा आपल्या तब्येतीवरती डेफिनेटली इम्पॅक्ट करतो. आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा डॉक्टरांमध्ये बर्नआउट सिंड्रोम च्या आता केसेस बऱ्यापैकी वाढत आहेत किंवा याचा आपल्या कुठेतरी मानसिकतेवरती किंवा शारीरिक याच्यावरती इम्पॅक्ट पडतो. म्हणून असा एक विचार आला की आपले जे सिनियर्स आहेत त्यांनी अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस केली आहे किंवा अनेक एफर्ट्सनी त्यांची प्रॅक्टिस एका लेवल पर्यंत नेऊन पोहोचवलेली आहे. आणि जो काही स्ट्रेस किंवा ज्या काही अडचणी आपण फेस करतोय त्या अडचणीही त्यांना डेफिनेटली छोट्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात, वेगवेगळ्या स्वरूपात आल्या असतील आणि त्याच्यातून ते मार्ग काढत इथपर्यंत गेलेले आहेत. आणि मग त्यांच्या अनुभवाचा आपल्याला काही फायदा होऊ शकतो का? कारण हे जे त्यांचे अनुभव आहेत हे कुठेही लिहिलेले नाहीत, कुठल्याही आर्टिकलमध्ये मिळणार नाहीत, कुठल्याही जर्नलमध्ये मिळणार नाहीत, कुठल्याही कॉन्फरन्समध्ये तुम्हाला आपल्याला ऐकायला मिळणार नाहीत. छोटे छोटे प्रश्न असतात की त्यांनी प्रॅक्टिस कशी सुरू केली, मग अडचणी काय आल्या, मग त्यांनी कसं मार्ग काढला, मग तो सेम अडचण मी आज फेस करते आहे का, किंवा त्यांनी घेतलेल्या पावलांमधून मला आज काही शिकता येणार आहे का, किंवा मी माझे काही व्यक्तिगत प्रश्न त्यांच्याशी चर्चा करू शकते का. म्हणून आपण ह्या कार्यक्रम किंवा हे अशा बिहाइंड द व्हाईट कोट हा कार्यक्रम करायचा आपण हा विचार केला. आणि याच्या अगोदर आपण डॉक्टर क्षेत्रामधील खूप नावाजलेल्या डॉक्टरांशी आपण आज बोललेलो आहोत. आणि आज मला खरंच खूप आनंद होतोय की आज आपल्याकडे अशाच नावाजलेल्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मुक्ता उमरजी मॅडम आज आपल्यासोबत या सेशन मध्ये आहेत. मॅडम, सर्वप्रथम मी तुमचं या आजच्या सेशन मध्ये स्वागत करते. आणि तुम्ही आम्हाला आजच्या सेशनसाठी तुम्ही येण्यासाठी तयार झालात, तुम्ही वेळ काढला, त्याच्याबद्दल मी तुमचे सुरुवातीलाच खूप आभार व्यक्त करते. गुड इव्हनिंग मॅडम. Good evening. Welcome. Welcome to this. And I'm really thankful to you all. I'll express later, of course. Yes, ma'am. That's our pleasure to have you today over here. सो मॅडम बद्दल सगळ्यांनाच बरंचसं माहित असेल, पण तरीही छोटंसं एक इंट्रोडक्शन मॅडम बद्दल देते. डॉक्टर मुक्ता उमरजी मॅडम त्या स्त्रीरोग तज्ञ आहेत, कन्सल्टंट ऍट उमरजी हॉस्पिटल पुण्यामध्ये आणि बानेर इथे असे दोन ठिकाणी उमरजी हॉस्पिटल्स आहेत आणि मॅडम दोन्ही ठिकाणी इन्चार्ज गायनेकोलॉजिस्ट आहेत. She was the president of Pune Obstetric and Gynec Society in 2000 and 2012 and 2013. She was also past vice president for Arogya Bharati Western Maharashtra आणि पास्ट सेक्रेटरी फॉर इंडियन मेनोपॉज सोसायटी पुणे चॅप्टर. याच्या व्यतिरिक्त मॅडमचं अकॅडमिक म्हणजे अनेक कॉन्फरन्समध्ये भाग, वेगवेगळे पेपर प्रेझेंटेशन, वेगवेगळ्या आर्टिकल्स मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि नॉन अकॅडमिक, सोशली असं खूप सारं काही आहे. आणि मला असं वाटतं हे तुम्हाला कुठेही मॅडम बद्दल सर्च केलं की इझिली सापडेल. पण आज आपल्याला जे शोधायचं आहे त्या या डॉक्टर मुक्ता उमरजी नको आहेत आपल्याला त्या मॅडम शोधायच्या आहेत ज्यांनी मुलांना सांभाळत, त्यांचे ताट वाट्या आवरत प्रॅक्टिस केलेली आहे, मुलांच्या बॅगा भरत, मुलांचा अभ्यास घेत त्यांना वाढवला आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की त्यांच्या खूप यशस्वी अशी 2 मुलं आहेत वगैरे असं. सो मॅडमशी मी या संदर्भात जेव्हा बोलताना, इन शॉर्ट मॅडमचं 10वी पर्यंत शिक्षण हे बुलढाण्यात झालं, त्याच्यानंतरचं मॅडम शिक्षण हे नागपूर इथे झालं. खूप मोठ्या जॉईंट फॅमिलीमध्ये, म्हणजे 7 भावंड. आता आपण इमॅजिनही करू शकत नाही की 7 भावंडाच्या कुटुंबामध्ये कोणी मोठं होणं, असं मॅडमचं घर होतं. मॅडमचं वर्ध्याला MBBS आणि म्हणजे इनिशियल ग्रॅज्युएशन झालं आणि नंतर पुण्यात येऊन मॅडमनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. सो मॅडम, मला एक सुरुवातीला असा पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुमचे वडील वकील होते, वडिलांचे वडील, आईचे वडील वकील होते, म्हणजे एवढी मोठी
वकिलीची वातावरण घरामध्ये असताना तुम्ही अगदी असं वैद्यकीय क्षेत्र म्हणजे डॉक्टर होण्याकडे अशा कशा वळलात? सुषमा, तुला डॉक्टर देशपांडे, जेठमानी आणि सगळ्या BMNच्या मेंबर्सना आधी मनपूर्वक धन्यवाद. कारण तू हे विचारल्यानंतर मला लक्षात आलं की मला काही प्रॉब्लेम्स होते, मी काही फेस केले, मी काहीतरी स्ट्रेस स्ट्रेन केलं किंवा काहीतरी प्लॅन केलं. खरं तर मी आयुष्य जसं आलं तसं स्वीकारत गेले. ज्याप्रमाणे पुढे गोष्टी आल्या त्या सॉल्व्ह करत गेले. आणि तुझ्यामुळे मी इंट्रोस्पेक्टिव्ह करायला लागले की खरंच मी काय केलं. तर मला असं जाणवलं की लहानपणापासून मला काहीतरी चांगलं करावं, जे समोर आलं त्याचा अभ्यास करावा ह्याची हौस होती. आणि त्याच्यामुळे लहानपणापासून हुशार आहे, सगळ्या गोष्टीत गती आहे, ही जे करेल ते चांगलंच करेल असं ऐकणं मला कायम व्हायचं. मी आमच्या आम्ही 7 भावंड, तू जसं म्हणाले तसं बहिणींमध्ये छोटी, दोन्ही भाऊ माझ्यापेक्षा छोटे आहेत. त्यामुळे मोठ्या बहिणी कायम मला आईसारख्या किंवा मोठ्यांसारख्या करेक्शनसाठी होत्या, सपोर्टसाठी होत्या, भाऊ सुद्धा होते. त्याच्यामुळे आपण जे करू ते छान करायचं, आपल्याकडनं जे काय होईल त्याचा इतरांना फायदा करून द्यायचा, ही गोष्ट लहानपणापासून माझ्या मनात होती. माझे वडीलही सोशल सर्व्हिसमध्ये होते, माझी आई पण खूप लोकांचं काम करायची. त्याच्यामुळे चांगलं काम आपण केलं, लोकांसाठी केलं आणि विचारपूर्वक वागलं की आपल्याला दोन्ही गोष्टी मिळतात. मान, प्रतिष्ठा कायम आपल्याजवळ असते आणि आपल्याला चांगलं केल्याचं समाधान मिळतं, हे मला कायम जाणवत होतं. वकिली पेशाबद्दल मला प्रचंड आदर आहे, कारण स्वातंत्र्य संग्रामासाठी सगळ्या वकिलांनीच काम केलेलं होतं. इतकं सगळं लॉ स्ट्रक्चर आपल्याला बनवून दिलेलं आहे, ज्याच्याबद्दल आपण मधनं ओरडागाळा करतो की हे नाही ते नाही, पण जे काय केलेलं आहे ते आपल्या वकिली संप्रदायानेच केलं आहे, म्हणून आपल्याला कितीतरी ठिकाणी दाद मागता येते. त्याच्यामुळे मला प्रचंड आदर आहे. पण माझं स्वतःचं म्हटलं तर मला सायन्स खूप आवडायचं. सायन्स सब्जेक्ट मध्येच आपण काहीतरी करावं असं मला लहानपणापासून वाटत होतं. त्यामुळे खरं तर लो कॉस्ट हाऊसिंग तयार करायचं हे माझं खूप आवडीचं स्वप्न होतं. म्हणजे त्याच्यासाठी आर्किटेक्चर करणं आलं. पण माझ्या वडिलांना वाटलं की ही कुठे मजुरांमध्ये काम करेल. आई म्हणाली माझी, हिला तर काही जगाचा अनुभव नाही आहे, हे सगळं कसं सांभाळणार, इतक्या सगळ्या लेव्हलच्या लोकांशी आपल्याला वागावं लागतं, त्याच्यामुळे हे काही तुझ्यासाठी नाही, तू आपले डॉक्टर हो बाई. आणि हे म्हणायला कारण असं होतं की माझे काका डॉक्टर होते, ते फार्मॅकॉलॉजिस्ट आहेत आणि रेफरन्स बुक म्हणून त्यांची ख्याती आहे, इतके ते अभ्यासू आहेत. माझी मोठी बहीण गायनेकॉलॉजिस्ट आहे, त्याच्यामुळे तिचं पण रोल मॉडेल समोर होतं आणि एकंदरीत मुलींच्या जातीला बरं म्हणून मी आपली डॉक्टरकडे गेली. आणि माझा स्वभाव असा होता की जे काय मी घेईन त्या गोष्टींसाठी कुठलीही कुरकुर न करता ते काय आहे त्याचं कुतूहल करणं, त्याचा अभ्यास करणं आणि त्याच्यात रमून जाणं मला कायम जमतं. माझ्यासमोर काहीही येऊ दे, ते माझ्याशी रिलेटेड असो नसो, मी ते विचारणार, बघणार, छोटे मोठे असले लोक तरी त्यांना विचारणार आणि मी त्याच्यात रमून जाऊ शकते. कुठलीही गोष्ट समोर आली, कुठल्याही परिस्थितीत आली तरी मी मजेत राहू शकते. आणि त्यामुळे वैद्यकीय व्यवसायात सुद्धा, डॉक्टर होण्यात सुद्धा मला खूप मजा आली. मग मी मोठी झाली. नाही बोला मॅडम. दुसरा मी विचार केला की आमच्या घरात वातावरण असं होतं की आम्ही सगळेजण एखादं पुस्तक वाचायचो किंवा पेपरमधली बातमी वाचायचो किंवा काही काही झालं तर त्याच्यावरती डिस्कस करायचो. आणि माझे आई वडील, आम्ही सगळे भावंड रात्रीच्या जेवायच्या वेळेस सगळेजण एकत्र असायचो. आणि तेव्हा आपोआप 2 गट पडायचे, मेंबर्स तर खूप होते, आपोआप 2 गट पडायचे. उदाहरणार्थ ययातीचं पुस्तक, मग ययाती चांगला का वाईट, तो वाईट कसा, त्यांनी आपल्या मुलावर कसा अन्याय केला, हा एक ग्रुप म्हणायचा, तर दुसरं म्हणायचा माणूस आहे, भावना आहेत, असतात, माणसाला कोणाला म्हातारं व्हायला आवडतं, शक्य आहे तर तो घेणारच. आणि याच्यावरती वादविवाद चालायचे. आणि नंतर शेवटी लक्षात यायचं की जो ग्रुप प्रो होता तो शेवटी अँटी व्हायचा आणि जो अँटी होता तो प्रो व्हायचा. त्यामुळे मला कळलं की वकिली काही आपला घास नाहीये, मी माझी वकिली नाही करू शकत तर दुसऱ्याची कुठे करायची. आणि त्याच्यामुळे वकिलीकडे मात्र मी कधीही आपला व्यवसाय म्हणून पाहू शकले नाही. अगदी आज सुद्धा मेडिकल लिगल इतके प्रॉब्लेम्स आहेत, कितीतरी गायनेकॉलॉजिस्ट वकील होत आहेत, पण तरी सुद्धा मला स्वतःला कधीही वाटलं नाही की आपण वकिली म्हणून कोणाची बाजू मांडू शकतो.
कळत न कळत आपला आजूबाजूची लोक, वातावरण याचा कुठेतरी आपला डिसिजन मेकिंग वरती आणि लाईफच्या लॉंग टर्म डिसिजन्स केला एवढा इम्पॅक्ट पडतो, त्याची जाणीवही कधीशी होत नाही. मॅडम एक की बऱ्याच वेळेला असं मुलगी आपण म्हणतो की मुलगा हा आईचा लाडका असतो आणि मुलगी ही वडिलांची लाडकी असते. पण तरी सुद्धा मलाही असं वाटतं आणि आपण असं बघतो की आईचा स्वभाव, आईची शिकवण याचा कुठेतरी खूप खोल ठसा मुलांच्या, त्याच्यात मुलींच्या मनावर असतो. आणि म्हणूनच असं म्हणतात की मुलगी लग्न करून आणताना तिची आई ही बघावी चाचपडून की ती कशी आहे वगैरे असं. आणि तुम्ही मग आधी मला आपण बोलताना तुम्ही मागे एकदा सांगितलं होतं की तुमच्या आईनी 7 मुलांना जन्म दिल्यानंतरही शिक्षण केलं. सो हे खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. पण आईबद्दलचा एखादी कुठलाही अनुभव ज्याचा तुमच्या मनावर खूप खोल परिणाम झाला किंवा तुम्ही अजूनही लक्ष ठेवलंय, असं काही अनुभव सांगू शकाल? माझी आई 10वीच्या विदर्भ प्रांतात ती पहिली आलेली मुलगी होती. त्या काळी लग्न लवकर व्हायचे, त्याच्यामुळे ती कॉलेजमध्ये शिकत असतानाच तिचं लग्न झालं. पण आणि तिची शिक्षणाची आवड मात्र तिथे तिला थांबवावी लागली. पण तिचं भाग्य इतकं थोर की माझे आजोबा म्हणजे तिचे सासरे हे अतिशय प्रगाढ व्यासंगी आणि आध्यात्मिकवती होते. आणि रोज पूजेच्या वेळेस 100 माणसाचं कुटुंब होतं आमचं खापऱ्यांचं घर म्हणजे. तर या 100 माणसांच्या कुटुंबामध्ये ह्या एका सुनेला ते शिकवत असायचे आणि त्याच्यामुळे तिचं संस्कृतचं अध्ययन चालूच राहिलं. आणि माझी मोठी बहीण जेव्हा मॅट्रिकला बसली तेव्हा तिने BA केलं आणि दोघींनी एकदम, हिने मॅट्रिकचं आणि तिने BAची अशी एकदम तिने डिग्री घेतली. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं ड्रॅमॅटिक वाटतं ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला. तेव्हा सोहळं असं असायचं की फुलं आणि दोरा सुद्धा म्हणजे रेशमात गजर हे करायचा, देवाचा हात करायचा, फुलं सुद्धा पुसून घ्यायचे. अशा कडक सोहळ्यात तिला तिचे सासरे शिकवत होते. त्याच्यामुळे आई म्हणजे फक्त माझी आई म्हणून मला तिच्याबद्दल प्रेम नाही, तर तिच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे की माणसाने कसं असावं, आपल्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता इतरांसाठी करावं, स्वतःचा सुद्धा उद्धार करावा. एकांगी कधी जगू नये माणसाने, आजूबाजूच्या समाजात मिसळावं आणि आपल्याला मनापासून जे करायला लागतं ते करावं. आणि तिला संस्कृतची आणि अध्यात्माची आवड होती, तर खरोखर आमच्याकडे कपाटं भरलेली पुस्तक आहे तिने अभ्यास केलेली आणि त्याच्यावरती लिहिलेली. तिने लेख लिहिले, ती छान कवयित्री होती, सुंदर सुंदर कविता करायची, भाषणं द्यायची. आणि त्याच्यामुळे आईच्या व्यक्तिमत्वाचा माझ्या मनावर खूप खोल परिणाम आहे. माझे वडीलही अतिशय चांगले वकील आहेत. म्हणजे असं म्हणायचे की तात्यासाहेब खापऱ्यांनी केस घेतली म्हणजे तो माणूस खराच असला पाहिजे. त्याच्यामुळे तात्यासाहेब खापरेंनी घेतलेल्या अशिलाला न्याय न देणं हे कुठल्या जजला कधीच जमलं नाही. त्यामुळे अशा वातावरणात मी असल्यामुळे मला कायम ज्ञानाची आवड होती आणि आपण कायम शिकत राहावं, करत राहावं अशी लहानपणापासून होती. माझी आई म्हणायची की ह्या 7 मुलांना मी उभं केलं, पायावर उभं केलं आणि त्यांना इतरांना सपोर्ट करायला लायकीचं केलं, ही माझी मोठी सोशल सर्व्हिस आहे. ही 7 मुलं समाजाचे पाईक होतील, चांगले नातेवाईक होतील आणि हे माझ्या मनात कायम राहिलंय. त्याच्यासाठी तिने शिक्षण सगळ्यांना दिलं, कायम ती आग्रही होती. पण माझ्या मनावर कोरलेली दुसरी अजून एक गोष्ट आहे की मी आमच्या घरी आमचे गुरु महाराज प्रल्हादराव काळे हे येणार होते. तर आमच्या घरात जोरदार तयारी सुरू झाली. कंपाऊंड्स करणं, अंगण नीट करणं, झाडं नीट करणं, घरात साफसफाई, तोरणं, माळा, प्रसाद सगळं. तर मी माझ्या आईला म्हटलं, अगं हे आध्यात्मिक गुरु महाराज आपल्याकडे येणार आहेत, त्यांची पूजा करणं आणि त्यांचे विचार ऐकून आपली आध्यात्मिक उन्नती करणं हेच आपलं काम आहे आणि आपल्याकडे येणाऱ्या सगळ्या भक्तांची हीच इच्छा आहे. मग एवढं सगळी मेहनत बाकीच्या गोष्टींसाठी कशाला? तर माझ्या आईने दिलेलं उत्तर खूप छान होतं. तिने सांगितलं, अगं ह्या कार्यक्रमासाठी येणारे लोक याच्या 3 प्रकारची माणसं असतात, हौशी, नवशी आणि गवशी. हौशी म्हणजे त्यांना हौस असते, कुठे काही असेल फंक्शन जावं, आपल्या ओळखीच्या लोकांकडे जावं, खापरे वकिलांकडे कोण कोण आले बघावं आणि आनंद घ्यावा लोकांच्या मध्ये. ह्या लोकांना ह्या पायरीपासून पुढे नेण्यासाठी त्यांना इंट्रोडक्शन व्हायला पाहिजे काय आहे ते, आणि त्यांना अट्रॅक्शन देण्यासाठी आपल्याला आपलं घर सजवायला पाहिजे. ते असं सजवायला पाहिजे की तिथे पवित्र वातावरण होईल, त्यांना रिसीव्ह करतोय असं आपण गेल्यामुळे यांना आनंद झालाय असं फिलिंग त्यांना होईल आणि ते ह्या गोष्टीमध्ये रमतील. दुसरे नवशे असतात
की ज्यांना नवीन नवीन ह्या गोष्टी शिकायच्या असतात, अध्यात्माबद्दल कुतूहल असतं, बाकीच्या गोष्टींमध्ये कुतूहल असतं, इंटरपर्सनल रिलेशनशिप्समध्ये कुतूहल असतं. ह्या लोकांना ह्या लेवलपासून पुढच्या लेवलपर्यंत नेण्यासाठी आपण त्यांना रिसीव्ह करायला पाहिजे आणि त्यांना नीट ऐकता यावं, बघता यावं, बसता यावं, वाचता यायला त्यांना पुढचे रेफरन्सेस मिळावे, याच्यासाठी आपण करायला पाहिजे. आणि जे गवसे असतात त्यांना खरंच ज्ञानाचं गवसलेलं असतं आणि त्या गवसलेल्या ज्ञानापासून ते पुढे जातात. या लोकांच्या तर पायावर डोकं आपण ठेवायचं असतं, कारण यांच्या पावलांवरती आपण जाणार असतो. या सगळ्या प्रकारच्या लोकांना यावंसं वाटेल, याच्यात भाग घ्यावासा वाटेल आणि ते जे आहेत तिथनं ते पुढे जाऊ शकतील, याच्यासाठी आपण सर्व तयारी करणं हे आपलं यजमान म्हणून कर्तव्य आहे. आणि हे आपण नेहमी सांभाळलं पाहिजे आणि हे मी नेहमी लक्षात ठेवलं. आमच्या घरातला कार्यक्रम असो किंवा सोसायटीमध्ये उपरासेस असो किंवा कुणाकडे काही कोणाला बोलवणं असो, मी हे नेहमी लक्षात ठेवलंय. ओवाळल्याने काही फरक पडतो असं नाही, पण ओवाळल्याने आपल्याला जो आनंद होतो, आपल्याला कोणीतरी ओवाळल्याने, चंदन लावल्याने आनंद मिळतो, साध्याशा बांगड्या दिल्याने जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. आणि त्या माणसाला जर आपल्याला आपलंसं करायचं असेल, आपल्याकडे त्यांना ओढून घ्यायचं असेल किंवा आपल्याला त्यांच्याबद्दल किती प्रेम आहे हे त्यांना एक्सप्रेस करायचं असेल, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी यजमान म्हणून करायला पाहिजे. नाही मॅडम, हे ऍक्च्युली हे हौशी नवशी गवशी हे तर ऐकलेलं आहे, पण मला असं वाटतं मी हे गोष्ट कधीच विसरणार नाही, कारण ही इतकी छोटीशी गोष्ट आहे. पण मला असं वाटतं कदाचित आता मी असं विचार करते की तुम्ही म्हणा किंवा तुमच्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा असं ऐकायला मिळतं फीडबॅक की खूप पोलाइटली बिहेव केलं जातं किंवा ट्रीट केलं जातं. सो मला असं वाटतं इनडायरेक्टली हे पेशंटलाही लागू होतं. येणारा पेशंट हे हौशी नवशी गवशी कॅटेगरीतलाच असतो. सो जुन्या पेशंटला टिकवणं, नवीन पेशंटला वेलकम करणं आणि आपल्याशी रिलेशन बिल्ड करायलाही मला असं वाटतं ही आईची शिकवण फारच महत्वाची आहे किंवा सगळ्यांनीच लक्षात ठेवण्यासारखी आहे असं. मॅडम, तुम्ही ऍक्च्युली म्हणजे पूर्वी नागपूरला शिकलात, तुमचं MBBS झालं, DGO झालं, नंतर तुमचं लग्न झालं 1981 आय थिंक ना, 82 मध्ये लग्न होऊन तुम्ही पुण्यात आलात. मग नंतर तुमची 2 मुलं जन्मली आणि त्यावेळेला तुम्ही ससूरमध्ये छान नोकरी करत होतात. बघायला गेलं तर 81चा म्हणजे 40 वर्षापूर्वीचा काळ, जेव्हा फक्त वैद्यकीय बेसिक शिक्षणही पुरेसं वाटायचं, त्यात तुम्ही ग्रॅज्युएट होतात ऑलरेडी, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट होतात. आणि मग एवढी छान नोकरी सगळं सुरू असतानाही 2 मुलं झाल्यानंतरही तुम्हाला काय MD, म्हणजे तुम्ही 2 मुलांनंतर MD केलं पुन्हा ससून हॉस्पिटलला, BJ मेडिकल कॉलेजला. आणि इथे सगळ्या डॉक्टर जे आहेत त्यांना सगळ्यांना माहितीये की पोस्ट ग्रॅज्युएशन करायला की तुम्हाला परत ABCD पासून सुरू करावं लागतं, परत JR शीट, म्हणजे परत सगळं काम, म्हणजे अगदी ग्रॅज्युएशन लेवल पासून सुरू करावं लागतं. सो तुम्हाला का परत एवढं सगळं करायचा अट्टहास वाटला किंवा करावंसं वाटलं? इथे मला माझ्या वडिलांची एक आठवण सांगायची आहे. माझे वडील म्हणायचे की आपला संसाराचे आपण ट्रस्टी आहोत, आपण ह्याचे मालक नाही आहोत. आपली मुलं बाळं, आपलं घर, आपले बाकीच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टीचे आपण ट्रस्टी आहोत आणि ह्या ट्रस्टच्या लोकांचा जितका उद्धार करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करणं आपलं काम आहे आणि या ट्रस्टमध्ये आपण एक आहोत. त्याच्यामुळे आपला सुद्धा उद्धार करावा किंवा आपल्या जे आपण काम घेतलंय ते अजून चांगल्यापणे करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मला खरोखरच लहानपणापासून अभ्यासाची खूप आवड होती. काहीही असलं तर अजून पुढे काय असेल, अजून पुढे काय असेल असं मला कायम वाटत असायचं. आणि त्याच्यामुळे MBBS DGO झालं तर MD मध्ये शिकायला किती चांगलं मिळू शकतं हे मला माहिती होतं आणि त्याच्यामुळे मला MD केल्याशिवाय चैन. जे काही माझ्या पुढे शिकण्याच्या संधी आल्या त्या मी कधीच डावलल्या नाही. त्याच्यामुळे MDची संधी आली मला. सुतारिया मॅडम आणि श्लोकी मॅडम, मेंदळे मॅडम यांच्यासारखे खूप चांगले गुरु मिळाले. त्यांना माहिती होतं हिचं लग्न झालं, हिला एक मुलगा आहे आणि छोटा मुलगा आहे, घरात प्रॅक्टिस आणि नोकरी असं सगळं करते, तर माझ्यासाठी ते स्पेशली दुपारी क्लासेस घ्यायचे आणि सगळे आमचे क्लिनिक्स दुपारी घ्यायचे. त्याच्यामुळे माझ्यावर इतकं प्रेम माया करणारी माणसं मिळाली. मग मी मागे कशाला राहू, मी MD केलं आणि त्यावेळेच्या मग सक्सेसफुल कॅन्डिडेट्समध्ये मी पहिली येऊ शकली. ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि घरातल्या सगळ्यांच्या सपोर्टने. त्यामुळे त्याच्याही नंतर मग लॅप्रोस्कोपी आली, मग मी ॲडव्हान्स डिप्लोमा केला. सोनोग्राफी आली, शिरीष पटवर्धननी मला शिकवलं, पुंटांबेकरांनी मला एंडोस्कोपी शिकवली.
इन्फर्टिलिटी, असे मला असंख्य जिथे जिथे मला मिळत गेलं तिथे मी शिकत गेले. मी असं कधीच नाही विचार केला की आपण MD करताना हे होतं का, MBBS करताना कुठे सोनोग्राफी होती किंवा काय. जे समोर आलंय ते शिकत जायचं आणि त्याच्यातनं आपल्या पेशंटना जितकं जास्तीत जास्त चांगलं सल्ला देता येईल, मॅनेजमेंट करता येईल, की पेशंटला एक व्यक्ती म्हणून तिचं लॉंग टर्म आयुष्य कसं जाऊ शकतं, त्याच्यासाठी काय काय करता येईल ह्याच्यासाठी मी कायम काम करत गेले. आणि त्यामुळे अजूनही मला शिकायला तुमच्याकडनं आवडतंच. तू कोविडमध्ये किती काम केलंय, देशपांडे सरांनी सोशल याच्यासाठी किती काम केलंय. मला खूप खूप आदर आहे तुमच्याबद्दल. तुम्ही खूप म्हणजे तू तर बाळ घरी ठेवून आणि स्वतःच्या जीवावर तसं उदारून काम केलेलं आहे. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू मॅडम. हे खरंच म्हणजे कुठलीही अडचण किंवा मला वाटतं कुठलीही गोष्ट तुमचं शिकण्याची जिद्द किंवा त्याची आवडीला मध्ये काही खंड नाही पडू दिला कुठल्या अडचणी. MD करताना ऍक्च्युली प्रत्येकाला सगळ्यांनाच माहिती आहे की खूप वेळ द्यावा लागतो, वेळ जातो पेशंट ट्रीटमेंटसाठी म्हणा किंवा तिथे असणारे हॉस्पिटल्स मधले प्रोटोकॉल्स आणि ह्या सगळ्या कामामध्ये. अजून तुमचं घरामध्ये जॉईंट फॅमिली म्हणजे सासू सासरे होती, 2 मुलं होती आणि हे MDचं सगळं वेळ. आणि एक असं एकता रुई म्हणून ज्या पेप्सीच्या ह्याच्या CEO आहेत, त्यांचं एक असं वाक्य आहे की स्त्री कलेक्टर होऊ नाही तर जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ. तिच्या ह्या जबाबदाऱ्या ज्या बेसिक असतात त्या तिच्याच राहतात अशा वगैरे. त्याला कुणी भागीदारी असत नाही किंवा ते तिच्यापासून कुठे जात नाही तसं. सो हे सगळं एकीकडे MD, एकीकडे सासू सासरे म्हणजे कुटुंब, जबाबदाऱ्या आणि मुलं, हे तुम्ही सगळं कसं म्हणजे कशी ही धावपळ मॅनेज केली मॅडम? याच्यासाठी ना माझा टीम वर्कवरती खूप 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 विश्वास आहे. पहिली टीम आपलं घर, आपली मुलं बाळ, नवरा, सासू सासरे, आई वडील, बहीण भावंड, भाचे, हे प्रेमाने आपल्याशी बांधल्या गेले. पण हे प्रेम वाढावं, त्यांच्याबद्दल अजून त्यांचा आपल्याला सपोर्ट मिळावा किंवा आपण सपोर्ट द्यावा, याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक असतं. आणि ही टीम आपल्याला आयुष्यभर साथ देते. त्या टीमच्या भरोश्यावर आपण जगातलं काहीही करू शकतो, कुठल्याही प्रत्येक क्षणाला. त्याच्यामुळे मला कुटुंब, एकत्र कुटुंब ही जबाबदारी मला एकत्र कुटुंब हे आधार वाटत होता. माझे सासू सासरे खूप शिकलेले होते वगैरे असं नाहीये, पण त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास होता. मी जे काय करते ते चांगल्यासाठी करते आहे आणि हे आवश्यक आहे याच्याबद्दल पूर्ण जाणीव होती. आणि त्याच्यामुळे चिन्मयला सांभाळणं, खेळायला घेऊन जाणं माझे सासरे करायचे. आणि माझ्याकडे आलेल्या पेशंटना गरज पडली तर जेवण देणं हे सुद्धा माझ्या सासूबाई करत होत्या. त्याच्यामुळे मला एकत्र कुटुंब कधी जबाबदारी वाटलीच नाही, उलट मला तो आधार वाटला. आणि इतकंच नाही तर हे जेव्हा गेले तेव्हा मला माझे रूट्स तुटल्यासारखे वाटले. इतकं माझं त्यांच्यावर प्रेम होतं आणि त्यांनी माझ्यासाठी केलं. त्यामुळे एकत्र कुटुंब हे राईट पर्स्पेक्टिव्ह मध्ये घेतल्यानंतर खरोखरच आधार असतो. आपल्याला कधीही कुलूप लावून घराबाहेर जावं नाही लागत. त्याच्यामुळे दुसरी टीम असते आपल्या घरात काम करणारी माणसं, आपल्या हॉस्पिटलमध्ये काम करणारी माणसं. आपण एखाद्याचं चुकलं तर सहजपणे रागवून जातो, पण एखाद्याने चांगलं केलं तर त्याला तेवढंच त्याचं ॲप्रिसिएशन करणं आणि आपलं चुकलं तर आपण सरळ कबूल करणं, ही ट्रान्सपरन्सी आणि रॅशनल आपल्याला ह्या दिवशी राहावंच लागतं. म्हणजे आपल्या स्टाफला कायम वाटलं पाहिजे की मॅडम म्हणतायत किंवा ताई म्हणतायत, बाई म्हणतायत किंवा काय जे काय ते म्हणत असतील, वहिनी म्हणतायत, त्यांनी बरोबर रागवलेलं आहे, आपण असं पुन्हा करायला नको. आणि वहिनींचं चुकलं तर ठीक आहे, चुकतं माणसाचं कधी कधी. ह्या लेवलवर आपण आपल्या स्टाफशी जर वागू शकलो तर ते त्यांच्यासारखं आपल्याला सपोर्ट नाही. म्हणजे मला सांगायला खूप छान वाटतं, कोरोनाच्या वेळात हे लोक नोकऱ्या सोडून गेले, पण आपला नर्सिंग स्टाफ, रिसेप्शन स्टाफ, ऍडमिशन स्टाफ आणि बरेचसे डॉक्टर्स हे लोक कायम ड्युटीवरती आले. म्हणजे काही काही लोकांच्या घरी सांगितलं की तुम्ही जर हॉस्पिटलला जाल तर घरात यायचं नाही, तर ते बॅगेज घेऊन आले आणि नाही आम्ही हॉस्पिटलला राहणार, आपलं हॉस्पिटल कसं चालणार. मग ऑफकोर्स त्यांच्या बाकीचं बघणं, जेवण खाण राहणं वगैरे हे सगळं चिन्मय अश्विनने केलंच. पण हे भावना वाढीच लागणं आपल्या स्टाफमध्ये खूप आवश्यक आहे. सगळीकडेच आपण सक्सेसफुल असं नाहीये, पण जितकं जास्तीत जास्त लोकांशी आपण तसं वागू तितकं आपल्यालाही समाधान मिळतं, स्टाफलाही आपल्याबरोबर राहण्याचं समाधान मिळतं आणि इतर लोकही त्यांना समजावून घेतात. तिसरं आहे, आपण ज्यांच्यासाठी काम करतो ते आपले पेशंट्स. आपल्या पेशंट्सना सुद्धा कायम वाटलं पाहिजे की जे काही बेस्ट ऑप्शन आहे ते आपल्याला एक्सप्लेन केलेले आहे, आपल्या चांगल्यासाठी डॉक्टर सांगतायत
आणि जे जे गोष्टी केलेल्या आहेत त्या त्यांच्या कपॅसिटीमध्ये, आपण दरवेळेस सक्सेसफुल हो असं नाहीये, पण त्यांच्या कपॅसिटीमध्ये त्या त्या सिच्युएशनमध्ये जे काय बेस्ट पॉसिबल आहे ते ह्या डॉक्टरांनी आपल्यासाठी केलं. तर ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पेशंटशी रॅपो ठेवावा लागतो. आणि लोक करतात. स्पेशली सध्या रिव्ह्यूच्या जमान्यात आपल्याला काउन्सिलिंग आणि प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेन करून त्याप्रमाणे आपल्या पेशंटला समजलं आहे की नाही हे समजून घेणं फार आवश्यक आहे. जे चिन्मयचे बॉस आहेत ते सांगतात की जर तुमच्या पेशंटला समजलं नाही तर ती तुमची चूक आहे, पेशंटची नाही. पेशंटला त्याच्या भाषेत पूर्णपणे त्याच्या सिच्युएशन प्रमाणे किंवा परिस्थितीप्रमाणे समजावून सांगणं की तुमचं काम. त्याच्यामुळे आणि हे खरंच हे जर आपण करू शकलो तर आपले पेशंट म्हणजे हा जो आपला आहे परिवार तो आपल्याला सपोर्ट करतो. आणि त्याच्यानंतरच आहे सोसायटी. सोसायटीला आपण जे देतो ते सगळेजण आपल्याकडे येतात असं नाही, पण आपण जेव्हा काही बोलतो, त्यांच्यासाठी काही करतो किंवा इतरांकडनं त्यांच्यापर्यंत जे पोचतो आणि ज्या एथिक्सवरती आपण काम करत असतो ते लोकांना पोचतं आणि मग ते सुद्धा आपल्याला सपोर्ट करतात. त्याच्यामुळे या सगळ्यांसाठी जोडलेलं राहणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी अत्यंत रॅशनल आणि ट्रान्सपरंट राहावं लागतं. आणि ते जमतं आपल्याला काही दिवसांनी. आपल्याला सुरुवातीला भीती वाटते, अरे आपण सॉरी म्हटलं तर काय होईल का, अरे आपलं चुकलं म्हटलं तर कोणी काही त्याचा गैरफायदा तर नाही घेणार, पण असं नाही होत. आपण कशा रीतीने सांगतोय त्याच्यावर ते खूप अवलंबून आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांचा जर सपोर्ट असला तर माणसाला काय हवं. ते हो, ते खूप बऱ्याचदा आपण बाहेरच्या व्यक्तीला खूप सहज थँक्यू म्हणतो किंवा अप्रिशिएट करतो, पण घरातलीच लोक म्हणजे बऱ्याच वेळेला छोटस नवऱ्याला, बायकोला, मुलांना आपण गृहीत धरतो की हा मुलगा आहे तर हे त्याचं कामच आहे, हा नवरा आहे तर त्याचं कामच आहे. आणि खरंच कुठेतरी थँक्यू म्हणणं किंवा अप्रिशिएट करणं, त्याच्या एफर्ट्सची जाणीवपूर्वक दाद घेणं खरंच राहून जातं. मला असं वाटतं आज प्रत्येकाने अटेंड करणाऱ्याने डेफिनेटली घरी जाऊन ऍटलिस्ट म्हणजे मी तरी माझ्या नवऱ्याला जाऊन थँक्यू म्हणायला पाहिजे आठवणीने असं. आणि त्याचे खूप फायदे होतील. मॅडम 1992 मध्ये तुम्ही नोकरी करायची नाही असं डिसाईड करून मंडईमध्ये पहिलं गायनॅकचं तुम्ही स्वतःच्या स्वबळावर हॉस्पिटल ओपन केलं. म्हणजे सर फिजिशियन आहेत, सो ब्रँच डिफरंट येते, सो इनडायरेक्टली हे स्वतःची प्रॅक्टिस एस्टॅब्लिश करण्यासारखं आहे आणि त्या काळामध्ये हे इतकं सोपंही नसणार आहे. सो तो तुमचा अनुभव कसा होता मॅडम, म्हणजे स्वबळावर मंडईमध्ये स्वतःचं स्त्री रोग तज्ञाचं हॉस्पिटल ओपन करण्याचा? आम्ही हे खरं दोघांनी मिळूनच केलं होतं. म्हणजे सरांचे खूप पेशंट असायचे आमचे, तिथे कंबाईंड ओपीडी होती. सुरुवातीला तर असं होतं की आमच्याकडे काही जागाच नव्हती. आम्ही दोघंही एका टेबलवर बसायचो आणि दोघांच्या पेशंटची कन्सल्टिंग वगैरे चालू असायची. त्यामुळे मग आम्हाला जेव्हा बुद्धी झाली की अरे आपल्याजवळ आता बरेच पेशंट आहे आणि आपण हॉस्पिटल करू शकतो, तो काळ होता हर्षद मेहताचा. हर्षद मेहता बँक घोटाळे करून ठेवलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही एका बँकेपासून दुसऱ्या बँकेकडे, दुसऱ्या बँकेपासून तिसऱ्या बँकेकडे जात होतो. आम्हाला सगळीकडे नकार घंटा मिळत होती. जवळ तर पैसे नाही, लोन शिवाय तर काही शक्य नाही. करायचं कसं ना, आपल्याला तर काढायचं. अशा वेळी करायचं काय, तर डॉक्टरांचे एक मित्र आहेत, डॉक्टर मिस्टर अग्रवाल म्हणून, ते स्वतः बिल्डर आहेत. त्यांचा एक मित्र अजित बाफना म्हणून, त्यांनी हे आपलं जे मंडईतलं हॉस्पिटल आहे त्याचं ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शन त्यांनी केलं. तर त्या मित्राचा फोन आला, अरे प्रमोद तुला पाहायचं आहे ना, तर इथे हा बिल्डर आहे आणि तुमच्या घराजवळ आहे, आम्ही मागच्या गल्लीत राहत होतो, तर तुम्हाला बघा हॉस्पिटलसाठी घ्यायचं असेल तर. मग आम्ही म्हटलं ठीक आहे. मग त्याचा सगळा प्लॅन बिन घेतला, बँकांकडे गेलो, मिळेना कुठे काही. मग आम्हाला सांगितलं की प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा. आम्हाला अख्खी ठप माहित नाही प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय असतं. तेव्हा कोणी असे करून देणारे वगैरे असतात हेही माहिती नव्हतं. मग आम्हाला एका बँकेच्या माणसाने सांगितलं की हे असं असं करायचं, तुमच्या कन्सल्टेशन फीज लिहायच्या, ऑपरेशन फीज लिहायच्या आणि तुमचं इन्कम किती होणार आहे असं महिन्याचं काढायचं, मग 12ने गुणायचं आणि वर्षाचं काढायचं. मी केला तयार. मग गेलो एका पुन्हा बँकेकडे. त्यांनी सांगितलं, अहो इतकं कमी तुम्हाला इन्कम एक्सपेक्टेड आहे, तुम्ही लोन कसं फेडणार, आम्ही नाही देऊ शकत तुम्हाला. आम्हाला दुसऱ्या एका मित्राने सांगितलं, अरे इन्कम वाढव म्हणजे तुमचं होऊन जाईल. आम्ही लागलीच सगळं इन्कम वाढवलं, प्रोजेक्टेडच होतं ते, हातात तर काहीच नव्हतं. मग दुसऱ्या बँकेकडे गेलो, म्हणजे अरे इतकं तुम्हाला एक्सपेक्टेड आहे, इतकं सगळं मिळतंय, तुम्हाला लोनची गरज काय, असं करून पुण्याला होत नाही. मग शेवटी बँक ऑफ महाराष्ट्राला वाटलं की यांच्याजवळ पैसे नाहीत आणि हे पैसे फेडतील, असं दोन्ही एका ठिकाणी झाल्यावर आम्हाला लोन मिळालं. म्हणजे तेव्हा प्रायोरिटी सेक्टरमध्ये की ज्याचं लोन बँक नाकारू नाही शकत
इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी ज्या गोष्टी असतात त्याच्यात हॉस्पिटल एक असल्यामुळे बँकेने आम्हाला त्या प्रायोरिटी सेक्टरमध्ये लोन दिलं. तिथेच आम्ही देऊ शकतो, बाकी लोन सगळे बंद आहेत. आणि आम्ही तेव्हा 22% इंटरेस्ट रेटनी लोन घेतलं. तेव्हा खूपच जास्त होते ना इंटरेस्ट रेट. म्हटलं ठीक आहे, बघूया. आणि आम्ही असं खूप विचारपूर्वक किंवा आर्थिक वगैरे असं काही ज्ञान असलेले नसल्यामुळे आम्हाला घेतानाही काही नाही वाटलं, पण देवाच्या कृपेने आम्ही म्हणजे मुदतीच्या आधीच ते फेडून टाकलं. म्हणून मग मी तेव्हा ठरवलं की आपण फार विचार करू नये. आपल्याला तीव्रतेने जे करावंसं वाटतं ते करावं. आपल्याला निसर्ग म्हणा, देव म्हणा, सोशल काय जे काही असेल ते आपल्याला साथ देणार आहे. आपण कधीच गळात जाणार नाही. आणि मग नंतर बाकीच्या गोष्टींचा विचार करणं सोडून दिलं. कधी कधी मनामध्ये सुरू केलं हॉस्पिटल, तर त्याच्या आधी दिंडायला मी काम करत होते आणि डिपार्टमेंट चालवायचा अनुभव मुळे सरांनी मला दिला की तू हे सांभाळायचं. आणि तिथे मी शिकले की ओपीडी मॅनेजमेंट काय आहे, तिथे काय काय ठेवावं लागतं, त्याचं रेकॉर्ड कसं ठेवावं लागतं, विंडोर मॅनेजमेंट काय आहे, त्याचं कसं रेकॉर्ड ठेवावं लागतं, पेपर्स कसे. कारण ससूनमध्ये शिकत होतो, पण शिकत असताना मॅनेजमेंट ह्या दृष्टीने आपण कधी त्या ससूनमध्ये पाहिलंच नव्हतं आम्ही. नंतर ओटी मेंटेनन्स काय असतं, एक्सपायरी कसं करायचं, काय करायचं, आणि त्याचा मला अनुभव स्वतःचं हॉस्पिटल करताना झाला. तेव्हा लाईट्स जाणं, जनरेटर्स नसणं, पाणी जाणं, असे भयंकर गोष्टी व्हायच्या आज ज्या आपल्याला फारशा माहिती नाही. फोन्स फारसे नव्हते तेव्हा, त्याची कनेक्टिव्हिटी किंवा हे नाही. मग या सगळ्याच्यातनं मार्ग काढत काढत आम्ही प्लॅन केला. मग ट्रॉली कशी जाईल, मग ॲक्च्युली मेजरमेंट्समध्ये घेऊन एक छोटा तुकडा करून फिरवून पाहणं वगैरे. इट वॉज अ फन हाऊ टू डिझाईन युअर ओन हॉस्पिटल. आणि मग या सगळ्याच्यातनं आमचं छोटंसं हॉस्पिटल सुरू झालं. आता मॅडम हे सगळं फन वाटत असेल किंवा एवढ्या छोट्या 5 मिनिटात आपण बोललो, पण डेफिनेटली हे इतकं म्हणावं असं इतकं इझिली नसेल झालंय. म्हणजे वी कॅन इमॅजिन की त्याला किती एफर्ट्स, वेळ लागला असेल, डेडिकेशन लागलं असेल. आणि खरंच हे खरं कौतुकास्पद आहे. मॅडम 1992 मध्ये तुमचं मंडईमध्ये पहिलं हॉस्पिटल झालं आणि जवळपास 2016 मध्ये बाणेरमध्ये उमरजे हॉस्पिटल हे आता उभं आहे. सो अंदाजे तुम्ही दोन्ही हॉस्पिटलला म्हणजे तुमच्याच मार्गदर्शनाखाली, ते तर पहिलं तुमच्याच एफर्ट्सनी, सरांच्या एफर्ट्सनी झालं, हे तुमच्या मार्गदर्शनाखाली हे झालंच असेल. सो अंदाजे 2 तपाचा तुम्हाला प्रायव्हेट प्रॅक्टिसचा असा स्वतःचा वेगळा अनुभव आहे. सो मॅडम या 24-25 वर्षामध्ये डॉक्टर आणि पेशंट रिलेशन बद्दल आपण नेहमीच बोलतो. काय प्रामुख्यानं तुम्हाला जाणवतं की या 24-25 वर्षामध्ये बदललंय, म्हणजे 1992 चा काळ आणि 2016 किंवा 21-22 चा काळ? तेव्हा मी हॉस्पिटल सुरू केलं तेव्हा लोकांजवळ पैसे नसायचे फारसे, पण कॉस्ट ऑफ लिव्हिंगही फारशी जास्त नव्हती, आयुष्याकडनं अपेक्षा खूप जास्त नव्हत्या. त्याच्यामुळे तेवढ्या ह्याच्यात ते भागायचं. दुसरं त्यांच्या मागे फॅमिली सपोर्ट खूप असायचा. म्हणतात ना, गावकरी ते गाव काय करेल. जेव्हा सगळे लोक एकत्र येऊन एकमेकांना सपोर्ट करतात तेव्हा त्या सपोर्टच्या वरती ते लोक तरुण जायचे. आणि त्याच्यामुळे एकमेकांसाठी करणं, एकमेकांचं रिकग्निशन ठेवणं, एकमेकांशी थँकफुल राहणं, ही भावना तेव्हा खूप जास्त होती. आणि त्याच्यामुळे जर काही पेशंट आले तर लिटरली 10-10, 15-15 लोक येऊन उभे राहायचे की काही लागलं तर सांगा, आणि त्याप्रमाणे ते बघायचे. त्यांच्याकडे आधीच्या पिढीचा अनुभव होता. डिलिव्हरीज खूप व्हायच्या, त्याच्यामुळे आईला काही होऊ शकतं, बाळाला काही होऊ शकतं, काही झटके वगैरे येऊ शकतात, सूज येऊ शकते वगैरे. या सगळ्या गोष्टी आजच्या पिढीने त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या होत्या. त्याच्यामुळे काही अनटुवर्ड ॲक्शन्स आल्या, काही हे झाल्या तर लोक समजावून घ्यायचे आणि त्याप्रमाणे रागवायचे, डिस्टर्ब व्हायचे. माणूस आहे, आपल्या माणसाला काही झालं तर त्याला दुःख होणारच, पण ते समजावून घ्यायचे. आणि डॉक्टरांच्या मर्यादांची त्यांना कल्पना होती. एक प्रसिद्ध वाक्य आहे विवेकानंदांचं की डॉक्टर आणि इतर व्यवसायात हा फरक आहे की डॉक्टर विश्वासाने काम करत असतो, देव त्याला फळ काय देणार हे त्याला माहिती नसतं. तर तसं पूर्वीच्या पेशंट्सना कल्पना असायची. पण हळूहळू जसे जसे दिवस बदलत गेले तसे लोकांपासून तुटत गेले. छोट्या छोट्या फॅमिलीज व्हायला लागल्या, पैसे मिळायला लागले, शिक्षण वाढलं. पण दुरावा गेल्यामुळे हे सगळं ज्ञान गेलं, फॅमिली साईज छोटा झाला, त्याच्यामुळे डिलिव्हरीजचा एक्सपिरियन्स कमी झाला आणि खूप तीव्र अपेक्षा झाल्या की सगळं चांगलंच व्हायला पाहिजे. स्पेशली मॅटर्निटीमध्ये आई चांगलीच राहिली पाहिजे, बाळ छानच झालं पाहिजे, सगळं चांगलंच झालं पाहिजे.
आणि मग इथे आम्हाला जाणवायला लागलं की काउन्सिलिंग आणि मी म्हणजे कोणी देव आहे किंवा मी करीन म्हणजे छानच होईल असं कधीच नसतं, हे आपल्याला समजावून सांगायला पाहिजे. आणि तिथे मी काउन्सिलिंग सुरू केलं. ऑफकोर्स तेव्हा हे रिटर्न गोष्टी किंवा या जास्त गोष्टी नव्हत्या. इंग्रजी समजावून घेण्याचं सगळ्या पेशंट्समध्ये तेवढं कपॅसिटी पण नव्हती. पण मी त्यांना समजावून सांगायची. माझे तेव्हाच्या कन्सेंट अशा 5-5 पान असायच्या, की हे होऊ शकतं, हे होऊ शकतं, हे होऊ शकतं. सुरुवातीला मी हे होऊ शकतं सांगायला मला फार भीती वाटायची. की पेशंट काय समजतील, हे होऊ शकतं तर. पण नंतर मी माझ्या मनाशी खूणगाठ पाडली, जे होऊ शकतं ते होऊ शकतं. 100 पेशंट्सच्या 100 हिस्टेक्टॉमीजमध्ये जर 2% पेशंटना युरेट्रिक इंजुरी होऊ शकते तर होऊ शकते. आपल्याला ते सांगायलाच पाहिजे. आणि मग हळूहळू मला समजायला लागलं की लोक काही समजावून घेतात, काही नाही समजावून घेत. आणि काही लोक मग विंडो शॉपिंग करतात, काही लोक दुसऱ्या कन्सल्टंटकडे जातात. आणि मी असंही ऐकलंय लोकांनी सांगितलेलं की आमच्याकडे कधीच काहीच कॉम्प्लिकेशन झालंच नाही. असंही ऐकलं, अरे बापरे इतके पैसे आम्ही तर कधीच नाही घेत इतके. त्याच्यामुळे मला तेव्हा जाणवायला लागलं की कलिग्सचं थिंकिंग आणि कलिग्सचं एकंदर ॲटिट्यूड ही पण बदलायची फार गरज आहे. आणि त्याच्यासाठी मी मग कॉन्फरन्सेसमध्ये वगैरे इंटरपर्सनल रिलेशनशिप्स आणि या गोष्टींवरती आम्ही बोलायला लागलो की ज्या गोष्टी खरोखरच होऊ शकतात हे सायंटिफिकली आपल्याला माहिती आहे. तर त्या गोष्टी जर कुठे झाल्या तर त्याच्याबद्दलची आपली रिॲक्शन काय असली पाहिजे. आणि मग पुढे पुढे जाऊन इन्शुरन्स आले, लोकांचे पगार वाढले. पण तरी सुद्धा ते ऑब्स्टेट्रिक ह्याच्यासाठी वगैरे पुन्हा जुन्याच गोष्टींवरती जायला लागले. म्हणजे चिन्मयची एक मित्राची बायको, जो IT इंजिनियर आहे, ती बायको पण आहे. पण माहेरी डिलिव्हरीला जायचं म्हणून खेड्यात गेली अँड दे लॉस्ट देअर चाइल्ड. तर ह्या गोष्टीसाठी जे दुटप्पी आहोत, म्हणजे बाकीच्या तर मॉडर्न गोष्टी, पण काही गोष्टींसाठी पुन्हा जुन्या ह्याच्यावरती जाणं. कारण काय, तर हिंडलं फिरलं, व्यायाम केला की डिलिव्हरी होते. पण हिंडणं फिरणं कसं, व्यायाम कसा, कुठल्या ह्याच्यात, हे तितकं बघितलं जायचं नाही. त्याच्यासाठी जुन्या पिढीबद्दल, जुन्या पिढीचा तर अनुभव स्वतःचा केलेला, कारण स्वतःला 2 मुलं झालेली, कधी म्हणजे त्या मुलाचीच मुलं, एवढाच अनुभव राहिलेला. त्याच्यामुळे मग तेव्हा आम्हाला जाणवायला लागलं की मी ह्याच्यासाठी अजून काम करायला पाहिजे. आणि त्यामुळे असं स्टेप बाय स्टेप जाताना असं जाणवलं की जसं ज्ञान वाढतंय, जशा शाखा मोठ्या मोठ्या होत चालल्या आहेत, तसं हे काउन्सिलिंग आणि ह्या गोष्टींवरती आपण भर द्यायला पाहिजे. त्यामुळे पूर्वीच्या गोष्टींपेक्षा मला आता खूप बरं वाटतं, कारण आताची पोरं खरोखरच डेडिकेटेड आहेत. ते विचारपूर्वक प्लॅन करतात, त्याच्यासाठी प्रयत्न करतात. आता प्री कन्सेप्शन काउन्सिलिंगसाठी सुद्धा बरेच पेशंट यायला लागले. नाहीतर दिवस गेल्यानंतरच यायचं, मग फोलिक ॲसिड दिलं नाही, हे नाही, ते नाही, हे ज्या गोष्टी व्हायच्या त्या गोष्टी आता त्या मनाने कमी होत चालल्या. त्यामुळे मला आत्ताचा काळ खूप आवडतो की लोकांना समजूतदार आणि समजून घेणाऱ्या पेशंटशी बोलणं आणि त्याला ट्रीटमेंट देणं नेहमीच प्लेजर असतं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, समजावून घेणारा पेशंट आणि त्याचा नातेवाईक समोर उभा असला की आपलं 90% टेन्शन निघून जातं. पण मला असं वाटतं की अजूनही आपल्या पेशंटना गुगलमधली प्रत्येक गोष्ट, विकिपीडियातली प्रत्येक गोष्ट 100% खरी आहे ती वाटते, त्याच्याशी ते सारखं चेक करतात. तर ह्या गोष्टींसाठी सुद्धा आपण त्यांना एज्युकेट करायला पाहिजे की व्हॉट टू रेफर. मी सांगते की कुठल्याही गव्हर्नमेंटची तुम्ही साईट रेफर करा. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही डेव्हलप कंट्री सारख्या ट्रीटमेंटला एलिजिबल आहात, तुम्ही ती साईट रेफर करा. तसं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहेत का आणि त्याच्यासाठी काय लागतं ते पहा. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची साईट रेफर करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही खरं काय खोटं काय करा. कुठलीही गव्हर्नमेंटची साईट तुम्हाला खोटं काहीही सांगू शकत नाही. पण तुम्ही जर अनेक्डोट्स पाहत जाल तर खूप गोष्टी असतात. प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं असतं, प्रत्येकाच्याकडे येणारं पेशंट क्लायंटेल वेगळं असतं. त्या सगळ्यांचं असेसमेंट आपण करू नाही शकत. आणि ह्या गोष्टींसाठी मी कायम एखाद दुसरा मिनिट पेशंटना देते. यू रेफर स्टँडर्ड साईट्स, यू रेफर स्टँडर्ड गाईडलाईन्स इन दे कम्पेअर. आता चिन्मय जाऊन आलाय इंग्लंडला, त्याच्यामुळे खूपशा गोष्टी तो RCOGच्या करतो. याचं कारण असं आहे की RCOGच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत. आपल्या पेशंटना जरी अमेरिकन स्टाईल आवडत असली तरी ते पैशाचा लोड आपले पेशंट सहन नाही करू शकत. कधी सायकोलॉजिकली, कधी फायनान्शियली, कधी सोशली. त्याच्यामुळे त्यांना RCOGचं आपण सांगतो कारण ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. पण आपल्या गव्हर्नमेंटच्या पण गाईडलाईन्स खूप चांगल्या आहेत काही काही, आणि त्याच्याप्रमाणे पण आपण
त्यांना एक्सप्लेन करतो. खूप चांगल्या गाईडलाईन्स आहेत गव्हर्नमेंटच्या सुद्धा. आणि म्हणून मला वाटतं की आत्ताचा काळ चांगला आहे. थोडे अजून आपण एफर्ट्स घ्यायला हवे की हे वातावरण आणखीन चांगलं होईल. ती मला हे तुम्ही अनुभवामधून तुम्हाला म्हणजे काउन्सिलिंगचं अजून जास्त महत्व किंवा पॉइंट टू पॉइंट एक्सप्लेन करण्याचं महत्व हे त्याची गरज जाणवली आणि म्हणूनच तुम्ही 1992ला जेव्हा तुम्ही गायनेक असोसिएशन ऑफ पुणेच्या प्रेसिडेंट होता तेव्हा तुम्ही ट्रीटमेंटचे प्रोटोकॉल्स असावे, जनरलाइज प्रोटोकॉल, स्टँडर्ड प्रोटोकॉल्स असावेत आणि ते सगळ्यांनी थंब रूल प्रमाणे फॉलो करावेत याच्यासाठी तुम्ही आग्रह धरला. आणि हे तुम्ही जे खूप महत्वाचा मॅडम पॉइंट सांगितलात की ही फॅक्ट आहे की एक डॉक्टर म्हणून आपल्याला नेहमी असं वाटतं की ठीक आहे, डेफिनेटली प्रत्येक डॉक्टर पेशंटसाठी बेस्ट ऑफ बेस्ट करायचा प्रयत्न करतो, पण शेवटी काही लिमिटेशन्स असतात आणि ते लिमिटेशन्स आपलं मन बऱ्याचदा ऍक्सेप्ट करत नाही किंवा माझ्या पेशंटला ट्रीटमेंट पूर्ण नाही म्हणजे झाली किंवा तो पूर्ण बरा नाही झाला तर ते आपण तर आपल्या पार्टवरती तो गिल्ट फील करत राहतो किंवा ते ओझं कॅरी करतो आणि म्हणून बऱ्याचदा पेशंटचा मृत्यू होऊ शकतो हे शब्द उच्चारायची पेशंट आयसीयू मध्ये असतानाही डॉक्टरांची पर्सनली बऱ्याचदा आपली ही जीभ थांबते किंवा थरथरते किंवा हिंमत होत नाही. आणि महत्वाचं म्हणजे डॉक्टरचं हे नातं कारण एखाद्याच्या जीवाशी डायरेक्टली असतो आणि त्याच्यामुळे आपल्या मनावर हा प्रचंड ताण बऱ्याचदा येतो. तुम्ही ओव्हर द पिरियड ऑफ टाइम म्हणालात की तुम्हाला रिअलाइज झालं, पण सुरुवातीचा काळ हा थोडा ताणतणावाचा कदाचित झालाही असेल. सो तुम्हालाही असा ताण जाणवायचा का जो आम्हाला बऱ्याचदा असं होतं की मेडिसिन दिलं की मग कधी कधी रात्री आठवतं अरे आपण ते लिहिलंय का, अरे मी काही विसरलो तर नाही ना आयसीयूच्या पेशंटला लिहायला वगैरे. असा ताण तुम्हालाही कधी जाणवला का आणि जर जाणवला असेल तर तुम्ही हाऊ यू डील विथ दॅट, ऍक्च्युली तुम्ही कसं त्याच्याशी मॅनेज केलं, कसं केलं? जेव्हा आम्ही हॉस्पिटल सुरू केलं तेव्हा मी एकटीच होते ना, बाकीचा सगळ्या नर्सिंग स्टाफ तो पण तेव्हा खूप ट्रेंड स्टाफ मिळायचाच नाही आपल्याला. आपण असं शिकवून वगैरे केलेले असायचे, डॉक्टर्सही अतिशय ज्युनियर असायचे. मग आता लेबरची जर पेशंट आली तर आपण काही 24 तास तर तिथे थांबू नाही शकत. मग फार टेन्शन यायचं की बाळाचे ठोके कसे आहेत काय. तेव्हा सीटीजी वगैरे काही नव्हतं. मग मी असं करायचे की पेशंटला फोनच्या जवळ झोपायला सांगायचे. डॉपलर होते तेव्हा आमच्या वेळेस, म्हणजे फक्त डॉपलरच होतं. मग सिस्टरला सांगायचं तू डॉपलर लाव आणि त्या फोनमधून मी ऐकायची की आहे बाबा ठोके चांगले आहेत, बेबी व्यवस्थित आहे. नंतर टेन्शन असायचं एखादी ऑपरेटेड पेशंट स्टेबल नाही आहे, कमी जास्त ब्लड प्रेशर होत आहे, ब्लीड होते आहे, पीपीएच आहे, तर ती स्टेबल होईपर्यंत तर आपण थांबतोच, आपण कधीच पेशंट सोडत नाही. पण जेव्हा मॉनिटर करायचं असतं तर अजूनही कित्येकदा रात्री 2-3 वाजता पण फोन करते की ही पेशंट कशी आहे, हिचं टेम्परेचर नॉर्मल झालं ना, तिचा प्रोग्रेस कसा आहे. कारण आपण नाहीच शांत झोपू शकतच नाही. पण त्याच्याच बरोबर आता म्हणजे आता चिन्मय पण आहे माझ्या मदतीला आणि अश्विन, प्रियांका, केतकी, डॉक्टर मुमजी यांचा इतका सपोर्ट आहे की मला माहिती आहे की काही झालं नाही. आपल्या हॉस्पिटलचा स्टाफ खूप अलर्ट आणि व्यवस्थित मॉनिटर करतो, त्याच्यामुळे आता माझं टेन्शन खूप कमी झालंय. पण तरी सुद्धा सगळं व्यवस्थित होऊन ती बाहेर पडेपर्यंत, स्पेशली पेशंट जे क्रिटिकल आहे, सिव्हिअर ॲनिमिया आहे, जीडीएम आहे, HLM-चे पेशंट आहेत, जे आता इन्सिडन्स कमी झाले पण सिव्हिअर आहेच, तर असे पेशंट्स बॅड ऑब्स्टेट्रिक्स व्हीबॅक आहे, सिझेरियन सेक्शन आपण जेव्हा नॉर्मल डिलिव्हरीसाठी इंड्यूस करतो तर ते व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला टेन्शन असतंच. आणि कमी काही फोन करायचा व्यवस्थित आणि ऐकून घ्यायचं काय आहे, आपण लिहिलंय की नाही वाचायला लावायचं. फारच त्यांना गडबड होत असेल आपल्याच अक्षराची की नाही समजत मॅडम तुम्ही काय लिहिलं, फोटो काढून पाठवा बाबा मला. आता ह्या गोष्टींनी खूप फायदा झाला. आम्हाला पूर्वी जावं लागायचं हॉस्पिटलमध्ये बघा. चिन्मय अश्विन छोटे होते ना तेव्हा रविवारी रामायण महाभारत वगैरे चालू व्हायचं, तेव्हा रस्त्यावरती एकदम शुकशुकाट असायचा. मग आम्ही तेव्हा राऊंडला जायचो. छोटा मोठा चिन्मय रविवारीच आम्ही त्याच्याबरोबर, मग त्याला घेऊन जायचं बरोबर. बिचारा तो सगळ्या पेशंटचे राऊंड ऐकायचा, पाहायचा काय चाललंय वगैरे. एकदा तर इतकी मजा आली की सुतिका सेवा मंदिरमध्ये मी काम करत होते, सगळे बाळ झोपलेली आणि मी पाहिले सगळे. तेव्हा तर पिडियाट्रिशियन रोज येणार पद्धती नव्हती, गायनेकॉलॉजिस्ट ऑब्स्टेट्रिशियन सगळं बघायचं. आणि तो बाहेर पडला, आई तू कशी ग डॉक्टर म्हणे, काही तुला कळतं का, वय वर्ष 3.5. तर मी म्हटलं का रे बाबा काय केलं मी, सगळ्या बाळांच्या पोटाला साप लटकले तुला काही वाटत नाही.
मी त्याला अम्बिलिकल कॉर्ड वगैरे सगळं समजावून सांगितलं. अभिमन्यू जसं चक्रव्यूह शिकला, मला असं वाटतं तसं चिन्मय सर अगदी बाळ पोटात असतानापासून गायनेकॉलॉजी शिकून आलेले आहेत असं. हा नाही, पण अश्विन झाल्यानंतर मग त्याला कळलं की आई बाबांबरोबर फार हिंडण्यात काही पॉईंट नाहीये. तू सांगायचं तुम्ही जाऊन घेऊन या, मग आपण जाऊ फिरायला. त्याच्यामुळे मग अश्विन आल्यानंतर चिन्मयची बऱ्यापैकी आमच्यापासून सुटका झाली की तो त्याचं बालपण एन्जॉय करू शकला. आणि दुसरं मला एक आठवतं की माझी पोरं खरंच गुणी होती. छोटं असताना चिन्मय, मी एमडी करत होते, अश्विन तेव्हा बाळ झालं होतं, तर त्याला सांभाळायचं, प्रॅक्टिस मी तेव्हाही करत होते आणि चिन्मयकडे लक्ष द्यायचं. त्या दोघांमध्ये 3.5 वर्षाचं अंतर आहे. तर मी रात्री जागून पुस्तकांमध्ये इम्पॉर्टंट गोष्टी हायलाईट करायची. नंतर जे मला आठवत नाही अशा नॉन इम्पॉर्टंट गोष्टी पण हायलाईट करायची. मग मी ते टेप करायची आणि अश्विनला सांभाळताना मग मी ते टेप रेकॉर्डरवर द्यायचे. असा मी एमडीचा अभ्यास केला. तर चिन्मय बिचारा धावत जाऊन टेप रेकॉर्डर आणून ठेव, ते कनेक्ट कर, ऑन कर वगैरे सगळं करायचा. आणि अश्विन आणि चिन्मय या दोघांनीही कधीही कंप्लेंट केली नाही की मेडिकल प्रॅक्टिस काय आहे किंवा काय नाही. अश्विन म्हणायचा, आई मला सायन्समध्ये काही फारसा इंटरेस्ट नाही आहे, त्याच्यामुळे मी डॉक्टर वगैरे नाही होणार, मला पेशंट बरोबर नाही जगायचं, पण पेशंटसाठी काय करायला लागतं ते मी नक्की करेन. आणि त्याच्यामुळे माझी जी तगमग होती 92 पासून की आपण अजून चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पेशंटना देऊ शकत नाही, आपण त्यांना अजून चांगल्या सोयी देऊ शकत नाही, तर ही माझी तगमग घालवायला या 2 मुलांनी बाणेरचं हॉस्पिटल सुरू केलं. आणि ऑफकोर्स डॉक्टर उमरजींचा सगळ्यांचा त्याला सपोर्ट होताच. त्यांना मजा होती. बरं, सगळ्यांना तर माहितीच आहे तुम्ही किती डेडिकेटेड गायनेकॉलॉजिस्ट आहात. ज्यांना माहिती नाहीये ते आज त्यांच्या सगळ्या कन्व्हर्सेशन कळत असेल. पण एक छोटंसं की ह्या कामाव्यतिरिक्त म्हणजे मेडिकल फील्ड याच्या व्यतिरिक्त नॉन मेडिकल काही करता का? काही आवडतं का? म्हणजे छंद काय आहेत तुमचे किंवा काय करायला आवडतं? मला खूप गोष्टी आवडतात करायला, गप्पा मारायला आवडतात. पण अजून एक माझी इच्छा राहिली आहे की काही लोकांना ना 3-3 तास गप्पा मारता येतात, त्याच्यातनं एक शब्दाचं सुद्धा सार निघत नाही. अशा मला गप्पा मारायला कधीच जमल्या नाही. काहीतरी विषय घेऊन गप्पा, पण मला तसं शिकायचं आहे. खूप मजा येते असं गप्पा त्याच्यासाठी मारायला. मॅडम ऐकायला पण फार मजा येते. डॉक्टर्सना न भेटता डॉक्टर नसताना भेटलं तर कदाचित ते शिकता येईल. कदाचित डॉक्टर कदाचित जमेल, पण शिकायला मजा वाटेल ते. मला पेंटिंग करायला आवडतं. मी त्याच्यात पण हे केलेलं आहे, मध्यमापर्यंत गेलं. मला गाणं आवडतं. आता मी गाण्याचं ट्युशन लावलेली आहे, मी मध्यमा पूर्ण आहे गाण्याचं. मला संस्कृत आवडतं, संस्कृत मी विशारद आहे. नंतर मला रांगोळ्या काढायला खूप आवडतात. मी म्हणजे पोर्ट्रेट्स वगैरे पण रांगोळ्यांमध्ये काढू शकायची. मला वेब सिरीज पाहायला आवडतात, पिक्चर्स पाहायला आवडतात, गाणी आवडतात, नाटकं आवडतात. पण आता सध्या माझा सगळ्यात आवडीचा खेळ आहे तो नातवंडांबरोबर. आजी आजोबांचा कायम आवडणार सगळ्यात फेवरेट एंटरटेनमेंट. मॅडम, आता हे एवढे वर्ष प्रॅक्टिस म्हणजे आपण प्रायव्हेट प्रॅक्टिस म्हणजे इतकं सोपं नाहीये प्रायव्हेट प्रॅक्टिस करणं, हे प्रॅक्टिसमध्ये असणारे आज प्रत्येकाला जाणवत आहे, म्हणजे माहितीच आहे. तर हे तुम्ही तुमच्या अनुभवातून काय सांगू शकाल, म्हणजे काय सांगू इच्छिता बाकी डॉक्टर्सना, जे आम्ही धडपडतोय, आमचे पावलं स्टेबल ठेवायचा प्रयत्न करतोय, काहीतरी शिकतोय, चूक करतोय आणि पुढे जायचा प्रयत्न करतोय? मला असं वाटतं की आमचं आयुष्य तुमच्याशी कंपेअर करणं योग्य नाही, कारण असं की आम्हाला सासू सासरे आणि बाकीच्या लोकांचा खूप सपोर्ट होता. इव्हन आमच्या शेजाऱ्यांजवळ वेळ असायचा मुलांकडे बघायला. म्हणजे अश्विनला सोसायटीमध्ये हिंडोद्या घेऊन जाणारे खूप लोक होते. तसं तुम्हाला आता माणूसबळ नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला जो फ्री वेळ मिळू शकायचा तो तुम्हाला मिळू नाही शकत. आणि त्याच्यासाठी तुम्ही टीमनी काम करणं आवश्यक आहे. आपण म्हणजे मला नेहमी वाटतं की आपल्याला जर सक्सेसफुल राहायचं असेल आणि आनंदाने शांतपणे जगायचं असेल, तर आपल्याला एक सिनियर हवा की ज्याच्यापाशी आपण फ्रँकली आपल्या चुका आणि डाऊट्स सांगू शकू आणि तो आपल्याला गाईड करू शकेल. आपल्याला बरोबरचा एक कलीग हवा की ज्याशी आपल्याला बोलून ठरवता येईल हे शक्य आहे का, आपल्याला आपण करू शकतो का. आणि एखादा ज्युनियर हवा की जो आपल्यासाठी धावपळ करेल. आणि ही साखळी आपण कायम मेंटेन केली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपण जे करतोय ते बरोबर आहे की नाही, ते कसं करायचं आणि कोणी करायचं हे ठरवूच शकत नाही. आणि त्यामुळे ही साखळी आपल्याला कायम हवी आणि तरच आपण आपल्या पेशंटला आणि स्वतःला न्याय देऊ शकतो.
त्यामुळे एक ग्रुप प्रॅक्टिस करणं, कलिग्सचा मान सन्मान आदर राखणं, कारण तेही आपल्यासारखे डॉक्टर आहेत, तेही आपल्यासारखे पेशंटसाठी भल्यासाठी करतात. कधी त्यांचं चुकेल, कधी नाही चुकणार, कधी आपलंही चुकेल, कधी नाही चुकणार, आणि एकमेकांना आपण ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. दुसरं असं आहे की तुम्हाला बाकी स्टाफची पण खूप गरज आहे, कारण घरातले कामं करायला वगैरे खूप कामं असतात. 2 माणसांचं घर असो की 10 माणसांचं घर असो, कामांचा वेळ काही फारसा कमी नाही होत, आणि त्याच्यामुळे आपल्याला स्टाफला सुद्धा जमवून घेणं भाग आहे. त्यांच्या काही लॅक्युनी असतील, काही आपल्याला आवडत नाही, काही आपण करेक्ट करू शकतो. व्हिजिलंट तर नक्की राहायला पाहिजे की आपली माणसं काय करतायत काय नाही, कारण ते जर चूक करत असतील तर त्या चुकीचा परिणाम सगळ्या घरावर होतो. जितका छोटा माणूस चूक करतो त्याचा परिणाम होतात, त्याच्यापेक्षा जास्त परिणाम जेव्हा घरातला मोठा जबाबदार व्यक्ती करतो तेव्हा होतात. त्याच्यामुळे व्हिजिलंट राहायला पाहिजे, जरूर बरोबर काय चाललंय नाही हे पण बघायला पाहिजे. चूक असेल तिथे करेक्ट करायला पाहिजे, तिथे डेफिशियन्सी होत असेल तिथे सपोर्ट करायला पाहिजे. जिथे फार चुकत असेल तिथे त्यांना बाजूला थांबायला सांगून ऑब्झर्व करायला शिकलं पाहिजे. पण तरीही प्रत्येक वेळेस आपण त्या कृतीवर भर द्यायला पाहिजे, माणसांवर नाही. माणूस म्हणून तू चांगला आहे पण हे तुझं चुकलं, हे भावना आपल्याला कायम पोचवता आली पाहिजे. त्याच्यामुळे घरातला स्टाफ असो, क्लिनिकमधला स्टाफ असो, हॉस्पिटलमधला स्टाफ असो, या सगळ्यांकडे आपण त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे मला स्वतःला काय पाहिजे, माझ्या आयुष्यातल्या काय आशा आकांक्षा आहेत, मला काय करायचं राहिलंय किंवा काय करायला आवडेल, याच्यासाठी आत्मभान ठेवलं पाहिजे आणि आत्मचिंतनही करायला पाहिजे. 20व्या वर्षी असणाऱ्या आपल्या आशा आकांक्षा, 40व्या वर्षी असणाऱ्या आपल्या आशा आकांक्षा आणि 60व्या वर्षी असणाऱ्या ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. पण किती स्टेप ऍक्सेप्ट करून त्याप्रमाणे आपण करायला शिकलं पाहिजे. ज्ञानाला, शिकण्याला अंत नाही, आपण ते चालूच ठेवलं पाहिजे, त्याच्यावर कायम आपण वाटेकरी राहायला पाहिजे. आणि जे जोपर्यंत म्हणजे मला असं वाटतं की उद्या जरी आपण रिटायर होणार असलो तरी आजचं जे आपली ट्रीटमेंट आहे ती अप टू द मार्क असली पाहिजे, त्याचं रेकॉर्डिंग परफेक्ट असलं पाहिजे आणि त्याचे इफेक्ट्सही आपण तोपर्यंत बघितले पाहिजे. तर हे आपण नेहमी कायम चालू ठेवलं पाहिजे. दुसरं, आपल्या मुलांशी कनेक्टेडही राहिलं पाहिजे. आपल्याला वाटतं की क्वालिटी टाइम दिला की झाला, पण कधी कधी क्वांटिटी पण लागते. त्याच्यामुळे मुलांजवळ मधनं राहणं, त्यांना अचानक सुखद धक्का देणं किंवा कदाचित सुखद नसला तरी धक्का देणं आणि त्यांच्या आयुष्यात डोकावून पाहणं आवश्यक आहे, कारण त्यांच्याशी आपण नाही आणि विश्वामध्ये जमदाडे येणार नाही. भालेराव विश्वाचं म्हणजे जमदाडेचं हे आहे ना, त्या कॉन्फरन्स डॉक्टर जेठवानी थोडं म्यूट करता. त्याच्यामुळे मुलांशी कनेक्टेड राहणं कायम आवश्यक आहे आणि आपल्या मुलांना कायम वाटलं पाहिजे की आपल्या आईला आपल्याबद्दल काळजी आहे, आपल्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यांना आपल्याशी मोकळेपणाने आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलता आलं पाहिजे. कधी ते बोलतील आपल्याशी, कधी नाही बोलणार, कधी ते सांगतील वेगळ्या शब्दात सांगतील, पण ते नातं, तो बंध आपण कायम आपल्यात ठेवला पाहिजे आणि तसाच तो आपल्या स्पाऊसमध्ये पण ठेवला पाहिजे. कारण वेगळे जसे आपल्या बदलतात तसे त्याच्याही अशा आकांक्षा आणि गरजा किंवा अपेक्षा बदलत जातात, त्याच्याशी पण आपल्याला तेच ठेवता आला पाहिजे आणि ते जे काय असेल ते आपल्याला ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. हा बंध कायम ठेवणं फार आवश्यक आहे. तर तो तुम्ही कसा बंध राखता त्याच्यावरती तुम्ही चिप्स म्हणून करा, घरात काहीतरी करून करा, नुसतंच एकमेकांशी गप्पा मारून करा, पण कुठलाही इन्व्हेस्टमेंट न करता, कुठलाही खर्च न करता नुसतं एकमेकांजवळ असण्याचं सुख एकमेकांना वाटणं हे फार महत्वाचं आहे. जे सुख कुठल्याही गोष्टींवरती अवलंबून नाही, हे वाटणं फार आवश्यक आहे. आई बरोबर असलं की छान वाटतं, मुलांबरोबर असलं की छान वाटतं. मग त्यांनी काहीही गिफ्ट नाही दिलं, कुठेही नाही नेलं, काहीही नाही केलं तरी उलट आई उठणं घेणं, कांदे चिरून दे असं म्हटलं तरी आपल्याला छान वाटलं पाहिजे. तर हे असण्याचं सुख आपल्याला डेव्हलप करता आलं पाहिजे. खूप कठीण जातं ते करताना, खूप मुरड घालावी लागते स्वतःला, पण त्याचे नेहमी फायदे होतात. मी ऍक्च्युली या प्रश्नानंतर पुढचा प्रश्न त्याचंही उत्तर तुम्ही आधीच देऊन टाकलं. कारण एक म्हणजे स्त्री, आता हे स्त्री पुरुष डिफरन्शिएट करायला नको, पण नाही म्हटलं तरी स्त्री एक बाहेर पडणारी प्रत्येक फिमेल, वर्किंग फिमेल, मग ती डॉक्टर असो, नॉन मेडिकल असो, ती रोज एक कुठेतरी इमोशनल म्हणजे वॉर तिच्या मनामध्ये चालूच असतो की करिअर का, मुलं कुठे कमी पडतोय, इथे कमी पडतोय का, मुलांचं काही राहिलंय का किंवा याचं. पण त्याचंही तुम्ही इतकं छान पद्धतीने उत्तर दिलं. मॅडम, आता एक शेवटची माझी छान छोटीशी रिक्वेस्ट आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला गाण्याची आवड आहे
आणि तुम्ही मध्यमा लेवल पर्यंत तुम्ही गेलेला आहात. आम्हाला खरंच आवडेल तुमच्या 4 ओळी ऐकायला सगळ्यांनाच. अशी कारण ही संधी आम्हाला अशी परत लवकर मिळणार नाही. मी गाणं म्हणून नाही दाखवत, पण मी थोडस हे करते. एकाच या जन्मी जणू फिरणी नवी जन्मी. उमरजी मॅडम तुम्ही म्यूट झालाय. हा बहुतेक माझं तितकं चांगलं नाही, देवाला कळलं असेल. नाही, देवानी असं सांगितलं की अजून थोडस हवंय, दुसरं गाणं हवंय, अजून एक दुसरं गाणं हवंय. हेही छान होतं, पण आम्ही मिस केलं मध्ये थोडस टेक्निकल इश्यूमुळे. मला आता आठवायला पाहिजे का मॅडम? हिंदी म्हणाला विचारच नव्हता केला की आपल्याला काही गाणं बिणं म्हणावं लागेल. नाही, काही हरकत नाही. तुमचं तुम्हाला कुठली मूवी आवडते? हिंदी मूवी मला खूप आवडतात. एखादं कुठलंही गाणं जे तुम्ही सहज गुणगुणता किंवा असं? विचार करते मी. ए मालिक तेरे बंदे हम. मला पुढचं आठवत नाहीये खरं. ऐसे हो हमारे करम, ऐसे हो हमारे करम, नीति पर चले से डरे, ताके हंसते हुए निकले हम. ए मालिक तेरे बंदे हम. मॅडम तुम्ही जे बोललात त्याच्याशी असं वाटतं हे अनुरूप गाणं यायचं राहिलं होतं, म्हणून मगाशी टेक्निकल इश्यू झाला होता. आजचं आपले मॅडम वेळ संपत आली आहे, पण खरंच म्हणजे मनातून खूप खूप छान वाटलं तुमचं सगळं ऐकून. म्हणजे कदाचित आपलं म्हणतो ना, झोळी कमी पडेल असं इतकं काही सगळं तुम्ही आज भरभरून आम्हाला सांगितलं. आमची कदाचित ती झोळीच्या बाहेर जाते आमच्या ह्याच्यापेक्षा. पण तुमचे खूप खूप आभार. तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी, ग्रुप प्रॅक्टिस असू देत, कम्युनिकेशन बिल्ड करणं असू देत, घरामध्ये बाहेर कामाच्या ठिकाणी टीम वर्कचं इम्पॉर्टंट, त्यांना अप्रिशिएट करणं, त्यांच्या काही चुका, आपल्या चुका मान्य करणं, त्यांच्या चुका पोटात घेणं आणि पुढे जाणं, हे खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत. मी तुमचे परत एकदा खूप आभार मानते. बालेवाडी मेडिकल असोसिएशन डॉक्टर देशपांडे सर, ज्यांचा म्हणजे पाठीराखेसारखे ते नेहमी सगळ्यांसाठी असतात. सो थँक्यू सर. आणि डॉक्टर जेठवानी, थँक्यू फॉर मॅनेजिंग द टेक्निकल इश्यू. मॅडम साठी एवढंच म्हणेन की आपण दसऱ्याला आपट्यांच्या पाण्याचं सोनं वाटतो, राईट? पण मॅडम तुम्ही आज तुमच्या विचारांचं, तुमच्या अनुभवांचं, तुमच्या प्रत्येक गोष्टीचं खरं सोनं आमच्या सगळ्यांमध्ये वाटलं. आणि खरंच ते सोन्यासारखे विचार, सोन्यासारखा अनुभव आज सगळ्यांना मिळाला. आम्ही खूप भाग्यवान आहोत की तुम्ही बानेरला आहात, तुम्ही बानेर मेडिकल मध्ये आहात. ते आमचं भाग्य आहे. सो परमेश्वर तुम्हाला खूप चांगलं आयुष्य द्या, एवढं थँक्यू. पण मी पण तुमच्या सगळ्यांची खरं खूप कृतज्ञ आहात. तुम्ही इतक्या फटकन मला सगळ्यांना ऍक्सेप्ट केलं की मला हे माझं घर वाटतं आता. तुम्ही सगळे माझ्या घरातली पोरं आहात किंवा मोठी माणसं जी आपल्यातली आहेत ती. आणि तुमच्यावर तर माझा किती विश्वास आहे. काही असलं की मी तुम्हाला विचारते, करू का? त्याच्यामुळे इतके चांगले मित्र जवळचे मिळाले, इतके चांगली माणसं मिळाली. मी खरोखर तुमच्या सगळ्यांना खूप कृतज्ञ आहे. आणि मला खूप बरं वाटतं तुमच्या बरोबर गप्पा मारताना, घरात जसं बहीण भावंडांशी बोलताना, मुलाबाळांशी बोलताना वाटतं, तसंच तुमच्याशी बोलताना वाटतं. थँक्यू सो मच. स्नेह आणि आपलं BMA असंच वृद्धिंगत होत राहो आणि सगळ्यांना त्यांचा कर्तृत्वाचा सूर्य पाहता यावं. थँक्यू सो मच आणि प्रार्थना. आणि थँक्यू सुषमा, खूप छान अरेंज केलं. खरंच खूप छान केलं तू. आपला हा जो इंटरव्ह्यू आहे हा BMAच्या फेसबुक पेजवरती असेल नेहमी. याच्या व्यतिरिक्त डॉक्टर सुषमा जाधव या युट्यूब चॅनलवरतीही तो एक आठवड्यात अपलोड होऊन तो कायम असेल. कधीही कुणाला ज्यांनी कुणी मिस केलं असेल ते बघण्यासाठी. परत एकदा मॅडम थँक्यू सो मच आणि गुड नाईट एव्हरीवन.
Thank you and good night and all the best to everybody. Yes. Thank you.